Hello student, welcome all of you in this YouTube channel MHT CET Physics. आपण नवीन सेरीज चालू केलेली आहे HSC बोर्ड 2022 साठी आणि त्याचा आपलं आजचं लेक्चर नंबर 3. लेक्चर नंबर 1 आणि 2 मध्ये आपण सर्क्युलर मोशन, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, अँगुलर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन आणि असं बरेच पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. आजचा आपलं लेक्चर नंबर 3 आहे सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्सवरती. जर स्टुडंट तुम्ही नवीन असाल ह्या चॅनलवरती तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वीची पूर्ण थेअरी मिळणार आहे. त्याचबरोबर आपण ह्या चॅनलवरती तुम्हाला क्रॅश कोर्ससुद्धा प्रोव्हाइड करत आहोत MHT CETचा. तर चला स्टार्ट करूया. आपण आजचं लेक्चर आहे सेंट्रिपिटल फोर्स. सुरुवातीला पाहूया आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. ओके, सिंपल एकदम कन्सेप्ट आहे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्सला आपण CPF म्हणतो. CPF मीन्स सेंट्रिपिटल फोर्स. काय आहे हा सेंट्रिपिटल फोर्स. कन्सिडर करूया पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन करतोय. कन्सिडर द पार्टिकल परफॉर्मिंग ए सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की जर मी ॲट द पोझिशन ऑफ द पार्टिकलला टँजेंट ड्रॉ केला, ओके, ॲट द पॉईंट ऑफ पोझिशनला मी टँजेंट ड्रॉ केला तर हा जो टँजेंट आहे तो टँजेंट कशाची डायरेक्शन दाखवणार आहे तर तो पार्टिकल लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी अँड टँजेन्शियल ॲक्सेलरेशन ह्याची डायरेक्शन दाखवतो. म्हणजे पार्टिकलची टेंडन्सी कशी आहे स्ट्रेट लाईन जाण्याची. म्हणजे एक्झाम्पल आपण घेतलं की गोफनचं एक्झाम्पल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण काय करतो गोफनमध्ये तर एक अशी स्ट्रिंग घेतलेली असते आणि त्याच्यामध्ये आपण हा स्टोन अडकवलेला असतो आणि ज्या डायरेक्शनला आपल्याला दगड फेकायचा आहे त्या डायरेक्शनला आपण ती सोडतो. मग त्यावेळेस तो जो दगड आहे गोफन जे आहे त्या गोफनमधला जो दगड आहे तो दगड कसा जातो तर टँजेन्शियली आउटवर्ड जाणार आहे. टँजेन्शियली तो जाणार आहे. ओके, म्हणजे पार्टिकलची जी टेंडन्सी आहे ती कशी आहे अलॉंग द टँजेंट. जर स्ट्रिंग नसेल किंवा त्याला सेंटरला खेचणारा कोणता फोर्स नसेल तर ती सर्क्युलर मोशन करणार नाही. ती कशी जाईल टँजेन्शियली पार्टिकल निघून जाईल. मग ह्या पार्टिकलला परत टुवर्ड्स द सेंटर, ह्या पार्टिकलला परत टुवर्ड्स द सेंटर जो खेचणारा फोर्स आहे त्या फोर्सला आपण म्हणणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. आणि तो फोर्स आपण असा दाखवूया आणि त्या फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे टुवर्ड्स द सेंटर. म्हणून लक्षात घ्या की ज्यावेळेस पार्टिकल हा सर्क्युलर मोशन करतो, O इज द सेंटर ऑफ द सर्कल, तर त्या पार्टिकलवरती टुवर्ड्स द सेंटर जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिपिटल. ओके, आणि जर पार्टिकलवरती सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर पार्टिकल सर्क्युलर मोशन करू शकत नाही. म्हणजे लक्षात ठेवा सेंट्रिपिटल फोर्स इज द नेसेसरी फोर्स फॉर सर्क्युलर मोशन. तर डेफिनेशन काय होईल सेंट्रिपिटल फोर्सची. फोर्स ॲक्टिंग ऑन, मी डेफिनेशन लिहितो इथं, फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल, फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल, फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल परफॉर्मिंग, force acting on particle performing circular motion, performing circular motion, force acting on particle performing circular motion along the radius. force कसा असणार आहे along the radius of circle, along the radius of circle and directed towards the center of circle
द सेंटर ऑफ सर्कल, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, ह्याला आपण म्हणणार आहोत सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे एक असा फोर्स आहे तो अलॉंग द रेडियस आहे, अलॉंग द रेडियस, आणि त्याची डायरेक्शन कुठं आहे, टुवर्ड्स द सेंटर. अशा फोर्सला आपण म्हणणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे मी त्याला व्हेक्टर सी पी एफ म्हणू शकतो. सी पी एफ मीन्स काय, सेंट्रिपिटल फोर्स. आता इथं एफ म्हणण्यापेक्षा आपण सी पी फक्त म्हणूया, सेंट्रिपिटल, आणि तो काय असणार आहे, फोर्स. तर पाहूया आपण ह्याचं डेरिवेशन पाहूया की सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय होतोय. तर पार्टिकल ज्यावेळेस ॲट ए पोझिशनला आहे त्याला बाहेर ओढणारा जो फोर्स आहे त्याला आपण म्हणूया एफ एवढा. आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ काय माहिती आहे, न्यूटनचा सेकंड लॉ माहिती आहे, फोर्स इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. ओके, आता इथं हा जो फोर्स आहे तो मी घेतो सेंट्रिपिटल फोर्स घेतला, सेंट्रिपिटल. त्याच्यानंतर मास, आणि इथं ॲक्सलरेशन मात्र कसं घेणार, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनला आपण रॅडियल ॲक्सलरेशन म्हणतो. लिनियर, ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो त्यावेळेस अलॉंग द टँजेंट जे ॲक्सलरेशन आहे त्या ॲक्सलरेशनला आपण टँजेन्शियल म्हणतो. हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले, ज्यांनी अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो पाहायचा आहे. तर जे ॲक्सलरेशन अलॉंग द टँजेंट आहे त्याला आपण टँजेन्शियल ॲक्सलरेशन म्हणतो, आणि जे अलॉंग द रेडियस आहे त्याला आपण रॅडियल ॲक्सलरेशन म्हणतो. रॅडियल ॲक्सलरेशनचं दुसरं नाव काय, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. म्हणून हा जो न्यूटनचा लॉ आहे एफ इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, सेकंड लॉ ऑफ न्यूटनवरून आपण हा घेतला फॉर्म्युला. तर एफ हा घेतला आपण सेंट्रिपिटल फोर्स, आणि ए हे घेतलं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. बट आपल्याला सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय माहीत होता, बट आपल्याला सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन म्हणजेच रॅडियल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर अपॉन आर माहीत होता. ॲक्च्युली आपण त्याचे 3 फॉर्म्युले पाहिले. एक पाहिला सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर, हा एक फॉर्म्युला पाहिला. त्याच्यानंतर आपण व्ही स्क्वेअर अपॉन आर हा एक फॉर्म्युला पाहिला, आणि नंतर व्ही ओमेगा. हे 3 फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत सेंट्रिपिटल फोर्सचे. तर त्याच्यामधला हा व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला मी घेतला. इक्वेशन नंबर 1 मध्ये जर आपण पुट केला तर आपण म्हणणार आहोत फ्रॉम इक्वेशन 1 सांगा काय फॉर्म्युला लिहिणार आपण, सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू एम आहे असं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनच्या जागेवरती लिहिणार आपण व्ही स्क्वेअर अपॉन आर, आणि हा जो फॉर्म्युला झाला ह्या फॉर्म्युल्याला आपण म्हणणार सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. ह्याला इक्वेशन नंबर 2 देतो. आता हाच फॉर्म्युला परत आपल्याला पुढं मॉडिफाय करता येतो. नेक्स्ट स्लाइडवरती आपण पाहूया. फॉर्म्युला आपण डिराईव्ह काय केला सेंट्रिपिटल फोर्सचा, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला. ओके, बट आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, बट व्हीचा फॉर्म्युला काय माहिती आहे, आर ओमेगा. मग आपण इथं व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी आर ओमेगा पुट करूया. तर काय होईल, सेंट्रिपिटल फोर्स एम व्हीच्या ठिकाणी आपण पुट करणार आर ओमेगा त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आर ओमेगा आणि त्याचा स्क्वेअर केला तर काय होईल, एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आर. एका आरला एक आर इथं कॅन्सल होतील आणि शिल्लक राहिला एम आर ओमेगा स्क्वेअर. हा फॉर्म्युला झाला सेंट्रिपिटल फोर्सचा. ह्याला आपण म्हणूया फॉर्म्युला नंबर 3. आता आपण काय करूया, अजून एक फॉर्म्युला तयार होऊ शकतो ओमेगाचा फॉर्म्युला. इन टर्म्स ऑफ आपल्याला फ्रिक्वेन्सी काय माहिती आहे, तर ओमेगा इक्वल टू 2 पाय एन माहिती आहे. हा फॉर्म्युला आपण कुठं फाइंड आउट केला, तर पिरियॉडिक टाइम आणि फ्रिक्वेन्सी ह्यांच्यामधलं जे रिलेशन आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्याच्यामध्ये ओमेगा इक्वल टू 2 पाय एन असा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला. तर इक्वेशन 3 मध्ये मी परत ओमेगाच्या ठिकाणी कुठं व्हॅल्यू पुट करणार आहे,
ओमेगाच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करणार आहे 2 पाय n. जर ओमेगाच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली तर सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला परत काय मिळेल, mr ओमेगाच्या ठिकाणी पुट करणार 2 पाय n ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजेच mr 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, n चा स्क्वेअर n, आणि हेच मी थोडंसं रिअरेंज करतो तर त्याला आपण म्हणूया 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर mr. हा फॉर्म्युला सुद्धा झाला सेंट्रीपिटल फोर्सचा. बघा, सेंट्रीपिटल फोर्सचे असे फॉर्म्युले आपण डिराईव्ह करू शकतो. आता एवढे फॉर्म्युले डिराईव्ह काय करायचे, कारण ज्यावेळेस आपण MCQ सॉल्व करणार आहोत त्यावेळेस असे फॉर्म्युले आपल्याला लागतात आणि ते आपल्याला डिराईव्ह करता आले पाहिजेत. तुम्ही एक फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला ना सेंट्रीपिटल फोर्सचा, FCP इक्वल टू mv²/r, हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल आणि त्याच्यावरून बाकीचे 2 फॉर्म्युले तुम्हाला डिराईव्ह करता येतील. तसंच जर आता n जर माहीत असेल तर इन टर्म्स ऑफ पिरियडिक टाइम पण आपण फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. आपल्याला n इक्वल टू काय माहिती आहे, 1/t, म्हणजेच आपण 4 पाय स्क्वेअर mr अपॉन t स्क्वेअर असा पण फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. आणि एका फॉर्म्युल्यावरून बाकीचे फॉर्म्युले डिराईव्ह करता येणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढे तुम्हाला एका सिंगल फॉर्म्युल्यावरून जास्तीत जास्त फॉर्म्युले तयार करता येतील तेवढं तुम्हाला CETची एक्झाम देत असताना किंवा त्याचं प्रिपरेशन करत असताना फायद्याचं ठरणार आहे. आता हा जो फोर्स आहे सेंट्रीपिटल, डेफिनेशनमध्येच आपण काय पाहिलं की फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल, फोर्स पार्टिकलवरती ॲक्ट होतोय, अलॉंग द रेडियस आहे आणि त्याची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर आहे आणि त्याला आपण म्हणतोय सेंट्रीपिटल फोर्स. आता हा फोर्स आहे म्हटल्यानंतर फोर्स इज द वेक्टर फिजिकल क्वांटिटी. मग तो फक्त आपण फोर्स म्हटलं काय आणि सेंट्रीपिटल फोर्स म्हटलं काय, तर ती काय असणार आहे, इट इज वेक्टर फिजिकल क्वांटिटी. इट इज वेक्टर फिजिकल क्वांटिटी. हे आहे वेक्टर फिजिकल क्वांटिटी. जर ही वेक्टर फिजिकल क्वांटिटी असेल, ओके, जर ही वेक्टर फिजिकल क्वांटिटी असेल तर त्याला डायरेक्शन असेल आणि वेक्टर फॉर्ममध्ये जर मला हा लिहायचा असेल तर मी लिहिणार वेक्टर FCP इक्वल टू लिहिणार मायनस mv² अपॉन r मल्टिप्लाय युनिट वेक्टर. म्हणजे एखाद्या जर मॅग्निट्यूडला आपण युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय केलं तर तो स्केलर फॉर्ममध्ये लिहिला असा त्याचा अर्थ होतो. आता इथं आलेला आहे निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह साईन का आलं ह्याच्या मागचं कारण पहा. निगेटिव्ह साईन का आलं तर ह्या डायग्राममध्ये तुम्ही पहा सेंट्रीपिटल फोर्सचे डायरेक्शन कसे, टुवर्ड्स द सेंटर, आणि एक आपल्याला कोण माहिती आहे, रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर आणि रेडियस वेक्टरचे डायरेक्शन कसे असते, अलॉंग द रेडियस बट अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे लक्षात ठेवा, कन्फ्युजन होणार नाही. बऱ्याच स्टुडंटला कन्फ्युजन होतं की सेंट्रीपिटल फोर्समध्ये पॉझिटिव्ह का सेंट्रीफ्युगल फोर्समध्ये पॉझिटिव्ह. तर लक्षात घ्या, रेडियस अवे फ्रॉम द सेंटर, सेंट्रीपिटल फोर्स टुवर्ड्स द सेंटर, हे कसे आहेत, एकमेकांना अपोजिट आहेत. आणि असा असेल तर तिथं आपण घेणार निगेटिव्ह साईन. म्हणजे इथं निगेटिव्ह साईन इंडिकेट काय करणार, तर आपण लिहू शकतो निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट, निगेटिव्ह साईन indicates that radius vector and centripetal force, त्याला मी थोडक्यामध्ये लिहितो CPF is in opposite direction. ओके, तर हा झाला सेंट्रीपिटल फोर्स. आता सेंट्रीपिटल फोर्सचं मग युनिट काय असेल तर त्याचं SI युनिट पहा. SI युनिट काय असेल तर फोर्स आहे म्हणजे त्याचं SI युनिट असणार आहे न्यूटन. मग तो सेंट्रीपिटल असेल फोर्स किंवा फक्त F इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन असेल. फोर्स म्हटलं की युनिट येणार न्यूटन. डायमेन्शन्स काय येतील, डायमेन्शन्स ऑफ द सेंट्रीपिटल फोर्स. तर फोर्स आहे म्हटल्यानंतर 1 इन लेंथ,
1 in mass and -2 in time is the dimensions of the centripetal force. ओके, आता ह्या सेंट्रिपिटल फोर्सचे एक्झाम्पल काय आहेत? आपण तर स्टडी केला की सेंट्रिपिटल फोर्स कसा आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स अलॉंग द रेडियस आहे आणि टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल त्याची डायरेक्शन आहे. एक नोटमध्ये तुम्ही सेंटेन्स इथं लिहू शकता की इट इज नेसेसरी फोर्स, इट इज नेसेसरी फोर्स फॉर सर्क्युलर मोशन, फॉर सर्क्युलर मोशन. म्हणजे जर सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर सर्क्युलर मोशन होणार नाही, हे लक्षात ठेवा. तर एक्झाम्पल्स काय देता येईल आपल्याला? तर एक्झाम्पल आपण पहिले घेऊया की सपोज कन्सिडर करूया एक स्ट्रिंग आहे आणि त्या स्ट्रिंगला आपण हा एक स्टोन अटॅच केलेला आहे ॲट द एंडला, आणि हा स्टोन आपण सर्क्युलर मोशनमध्ये फिरवला. आता हा जो सर्कल आहे ह्या सर्कलला आपण म्हणणार आहोत हॉरिझॉन्टल सर्कल. तर इथं मग सेंट्रिपिटल फोर्स किती असेल? तर ह्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन कुठं आहे? सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन असते टुवर्ड्स द सेंटर, आणि मग इथं टुवर्ड्स द सेंटर कोण आहे? तर टेन्शन असणार आहे, कारण आपण स्ट्रिंग घेतली, स्ट्रिंगला आपण एक मास अटॅच केले, तर ते स्ट्रिंग काय करणार आहे? त्याच्यावरती टेन्शन ॲक्ट करणार आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये सेंट्रिपिटल फोर्सचं काम कोण करणार आहे? टेन्शन इन द स्ट्रिंग. म्हणजे आपण हियर म्हणू शकतो सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय टेन्शन इन द स्ट्रिंग. आणि मग टेन्शनचा फॉर्म्युला काय होईल? तर जो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r, हा टेन्शनचा फॉर्म्युला होईल, किंवा टेन्शन इक्वल टू mr, अजून फॉर्म्युला आपण काय केला? mr ω², हा फॉर्म्युला केला. तर असे फॉर्म्युले आपण लिहू शकतो टेन्शनचे. तर हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल काय आहे की कन्सिडर करा हा सन आहे. ओके, कन्सिडर करा हा सन आहे आणि सनच्या अराउंड सगळे प्लॅनेट्स काय होत आहेत? सगळे प्लॅनेट्स आपण म्हणतोय सर्क्युलर मोशन करतायत. मग ज्यावेळेस प्लॅनेट सर्क्युलर मोशन करतायत, सर्क्युलर ज्या ठिकाणी सर्क्युलर मोशन असेल तिथं टुवर्ड्स द सेंटर कोणता फोर्स असणार आहे? टुवर्ड्स द सेंटर सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. करेक्ट. आणि मग इथं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय सन आणि प्लॅनेट्स. ह्यांच्यामध्ये कोणता फोर्स असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. तर इथं आपण काय म्हणू शकतो? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कोणा एवढा असेल? तर तो असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स एवढा. आणि मग इथं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्याला म्हणतो मी Fg, इक्वल टू फॉर्म्युला काय मिळेल? mv²/r, किंवा परत mr ω², हा फॉर्म्युला आपल्याला इथं मिळेल. ओके, तर हा झाला सेंट्रिपिटल फोर्सचे एक्झाम्पल. अजून असे भरपूर एक्झाम्पल ज्या ठिकाणी सर्क्युलर मोशन आहे तिथं सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. ठीक आहे. आता सेंट्रिपिटल फोर्स नंतर दुसरा फोर्स आपण पाहणार आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स नंतर दुसरा फोर्सचा स्टडी करूया आपण, तो म्हणजे आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स त्याला आपण सेंट्रिफ्युगल, हा दुसरा जो फोर्स आहे त्याला आपण म्हणूया सेंट्रिफ्युगल फोर्स, त्याला आपण CF म्हणणार आहोत, सेंट्रिफ्युगल फोर्स. तर सुरुवातीला ह्याची लिहूया आपण डेफिनेशन. सेंट्रिफ्युगल फोर्स कोणाला म्हणणार? द फोर्स ॲक्टिंग ऑन, इथं काय असणार आहे? द फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल, फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल परफॉर्मिंग, पार्टिकल काय करणारे? परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन which is along the radius, which is along the
हा अलॉंग द रेडियस आहे, बट त्याची जी डायरेक्शन आहे ती टुवर्ड्स द सेंटर असते. अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, ह्या फोर्सला आपण म्हणणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. मग फरक काय आहे सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल मध्ये? तर फरक फक्त आहे डायरेक्शनचा. ओनली फरक काय आहे? डायरेक्शनचा. तर हिथं आपण पोझिशन घेतली ए, तर ह्या ए वरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल असणार आहे, आणि त्याला आपण काय म्हणणार आहे? फोर्स ऑफ CFF, म्हणजे फोर्स ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके. पण दोघांची जी मॅग्निट्यूड आहे ती सेम. आता फॉर्म्युला पण दोघांचा सेम तयार होतो. सेम तयार म्हणजे जसे आपण फॉर्म्युले घेतले, सेंट्रिपिटल फोर्स साठी फॉर्म्युला आपण घेतला mv²/r. मी ते डबल परत डिराईव्ह करत बसणार नाही. त्याच्यानंतर mr², हा पण फॉर्म्युला कोणाचा आहे? सेंट्रिपिटल फोर्सचा. जर आपण इन टर्म्स ऑफ n घेतलं तर काय घेतलं आपण? इन टर्म्स ऑफ n 4π² n² mr घेतला. म्हणून मी इथं काय म्हणतो? 4π² n² mr. तर हे सगळे फोर्स कसे आहेत? CF. त्याला मी फक्त CF म्हणतो. CF म्हणजे सेंट्रीफ्युगल, फोर्स ऑफ सेंट्रीफ्युगल. हे फॉर्म्युले आहेत सेंट्रीफ्युगल फोर्सचे. सॉरी, पण हे फॉर्म्युले लिहिलेत कसे? मॅग्निट्यूड मध्ये. जर आपल्याला इन वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल, इन वेक्टर फॉर्म, तर आपण काय लिहिणार? वेक्टर F मायनस m, मायनस नाही तर प्लस mv²/r मल्टिप्लाय युनिट वेक्टर r. आता इथं प्लस साइन का आलं? ह्याच्या मागचं कारण काय असेल? प्लस साइन का आलं? आपल्याला माहिती आहे रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी असते? अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. आणि सेंट्रीफ्युगल फोर्सची पण डायरेक्शन अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. दोघांच्या डायरेक्शन सेम आहेत, म्हणून इथं काय असणार आहे? पॉझिटिव्ह साइन. तर लक्षात घ्यायचं, सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर, सेंट्रीफ्युगलची डायरेक्शन अवे फ्रॉम द सेंटर. बट मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे आपण थोडक्यात असं लिहू शकतो, मॉड मध्ये ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस ती मॅग्निट्यूड असते मॉड ऑफ सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू द मॉड ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. दोघांची मॅग्निट्यूड सेम बट डायरेक्शन अपोजिट असते. म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स काय करणार आहे? पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना असा सेंटरला ओढायचं काम करणार, आणि सेंट्रीफ्युगल फोर्स काय करणार? पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना अवे फ्रॉम द सेंटर ढकलण्याचा प्रयत्न करणार. त्याला आपण म्हणणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. आता जसे आपण सेंट्रीपिटल फोर्सचे एक्झाम्पल पाहिले, तसंच आपण पाहू शकतो सेंट्रीफ्युगल फोर्सचे एक्झाम्पल काय आहेत. आणि अजून एक ह्याच्यामध्ये नोट डाऊन करा की हा जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, हे नोटमध्ये पॉइंट लिहायचे. दोन्ही हे पॉइंट असणार आहेत नोटमध्ये. इट इज सुडो फोर्स कोणाला म्हणतो? एक इमॅजिनरी फोर्स ज्याचा सेंटर फिक्स नाही किंवा आपण त्याचा सेंटर डिफाईन करत नाही. असा फोर्स, त्याचा सेंटर आपण डिफाईन करू शकत नाही. नक्की तो फोर्स कुठून ऍक्ट झाला त्याला आपण म्हणतो सुडो फोर्स. त्याला आपण इमॅजिनरी फोर्स सुद्धा म्हणतो. एक्झाम्पल पाहूया. युनिट काय असेल? सेम फोर्स आहे, मग तो सेंट्रीपिटल असेल किंवा सेंट्रीफ्युगल असेल, त्याचं युनिट न्यूटन, आणि न्यूटन म्हटले की डायमेन्शन परत 1 इन लेंथ, 1 इन मास, -2 इन टाइम असणार आहेत. आपण एक्झाम्पल पाहूया सेंट्रीफ्युगल फोर्सचे एक्झाम्पल डिटेलमध्ये लिहायची गरज नाही, हे फक्त तुम्हाला माहीत असावेत ह्याच्यासाठी आपण घेतोय. एक्झाम्पल काय आहे की सपोज फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया की एक पर्सन आहे. ओके, एक पर्सन आहे आणि त्याच्या हातामध्ये छोटी बकेट आहे, आणि तो काय करतोय? ही जी बकेट आहे, बकेट व्हर्टिकल
सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व करतोय. ओके, बकेट काय करतोय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व करतोय, पर्टिक्युलर स्पीडनं, कोणत्याही स्पीडनं नाही. छोटी बकेट आहे, त्याच्यामध्ये फुल ऑफ वॉटर भरलेलं आहे आणि ती बकेट काय करतोय, व्हर्टिकल सर्कलमध्ये तो पर्सन फिरवतोय. आणि तशी फिरवत असताना ज्यावेळेस बकेट ही टॉप पोझिशनला होती तरी सुद्धा त्याच्यामधलं वॉटर खाली पडत नाही. ह्याच्या मागचं कारण काय, की त्या वॉटर खाली पडत असताना त्याला बॅलन्स करणारा फोर्स कोणता असणार आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की ह्या ठिकाणी वेट ऑफ द वॉटर ह्याला बॅलन्स करणारा फोर्स कोणता आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. इथं बॅलन्स करणारा फोर्स सेंट्रीफ्युगल. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्सचे डायरेक्शन कसे, अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे तो सर्क्युलर मोशन करणाऱ्या ऑब्जेक्टला, बॉडीला, पार्टिकलला अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल ढकलण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया, सेंट्रीफ्यूज. सेंट्रीफ्यूज हे सुद्धा एक्झाम्पल आहे. सेंट्रीफ्यूज काय असतो, तर आपण केमिस्ट्री लॅबमध्ये असेल किंवा तुम्ही पॅथॉलॉजी लॅबमध्ये पाहिले असेल, सेंट्रीफ्यूज मशीन असते. ह्या सेंट्रीफ्यूज मशीनला काय केलं जातं की ह्या ठिकाणी एक आपण अशी टेस्ट ट्यूब जोडलेली आहे. ओके, आणि ह्या ठिकाणी एक आपण टेस्ट ट्यूब जोडलेले आहे. ह्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय करतो, तर केमिकल भरलेले, ह्याच्यामध्ये आपण काय केलेले, केमिकल भरलेलं आहे. आणि ही सेंट्रीफ्यूज ज्यावेळेस आपण मशीन चालू करतो त्यावेळेस मधला जो ॲक्सिस आहे किंवा रॉड आहे तो असा फिरतो, गरगर गरगर फिरतो मोटरेने. आणि तो फिरल्यामुळं काय होतं, काय होतं की सेंट्रीफ्यूज मधल्या ह्या ज्या टेस्ट ट्यूब आहेत त्या अशा हॉरिझॉन्टल होतात. ओके, ही एक टेस्ट ट्यूब जोडलेले आणि ही एक टेस्ट ट्यूब जोडलेले हॉरिझॉन्टल होतात. आणि हा मधला रॉड काय होतो, हा रोटेट होतो. हा रॉड रोटेट होतो. आता असं झाल्यानंतर ह्या टेस्ट ट्यूबमध्ये जे केमिकल भरलेलं आहे, जे सोल्युशन भरलेले, त्याच्यामधले जे पार्टिकल्स, त्यांचं मास जास्त रिजिड पार्टिकल्स आहेत, त्यांच्यावरती सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट होतो. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट झाल्यामुळं ते जे काही कंटेंट्स आहेत, सॉलिड पार्टिकल जे त्या लिक्विडमध्ये आहेत, ते बाहेरच्या साईडला ढकलले जातात आणि ते टेस्ट ट्यूबच्या तळाला जाऊन जमा होतात. ते टेस्ट ट्यूबच्या तळाला जाऊन असे जमा होतात. तर इथं हे बाहेर का ढकलले गेले, तर ड्यू टू द सेंट्रीफ्युगल फोर्स. अजून सेंट्रीफ्युगल फोर्सचं एक्झाम्पल काय आहे, तर आपण पाहतो वॉशिंग मशीनमध्ये काय केलं जातं, तर आतमध्ये आपण काय करतो की ह्या ठिकाणी आपण आतमध्ये कपडे टाकलेले आहेत मशीनमध्ये. त्याच्यानंतर आपण काय असेल ते डिटर्जंट आतमध्ये टाकतो, त्याच्यानंतर वॉटर आतमध्ये टाकतो आणि ती मशीन काय करते, कपडे जे आहेत ते आतल्या आत फिरवते, गरगरगर फिरवते. आणि ही मशीन आहे त्याच्या आतमध्ये असे छोटे छोटे होल्स असतात. आता ह्या होल्समुळं काय होतं, तर जे आतमधलं जे वॉटर आहे ते ड्यू टू द सेंट्रीफ्युगल फोर्समुळं त्या छोट्या छोट्या होल्समधून असं बाहेर जातं. आणि मध्ये कपडे असतात, बरोबर आहे, मध्ये कापड आहे, तर त्या कापडामधून वॉटर पलीकडे जातं. आणि ह्या म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्सचं जे मेकॅनिझम आहे त्याच्यावरती वॉशिंग मशीन वर्क करतं. तर हे असे एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील सेंट्रीफ्युगल फोर्सचे. किंवा अजून एक एक्झाम्पल आहे सेंट्रीफ्युगल फोर्सचं, की सपोज कन्सिडर करूया एक टर्न आहे, असा एक टर्न आहे आणि ह्या टर्नवरून व्हेकल चाललेले, कोणतीही असेल, एक व्हेकल आहे आणि व्हेकलमध्ये जे पॅसेंजर बसलेले आहेत, ज्यावेळेस तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स केला असेल की ज्यावेळेस ती व्हेकल टर्न घेते कॉर्नरवरती त्यावेळेस आतमधले जे पॅसेंजर आहेत ते असे बाहेर ढकलले जातात. ओके, हिथून जर आपण पाहिलं तर हिथून असा अलॉंग द रेडियस, आपण हा घेऊया सेंटर ऑफ द सर्कल, ह्या रोडमुळे तयार झालेला जो सर्कल आहे त्याचा सेंटर ओ म्हणूया. तर अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर जो फोर्स ॲक्ट होणार आहे त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. तर तो सेंट्रीफ्युगल फोर्स पॅसेंजरला असं बाहेर ढकलण्याचं काम करणारे हे आहेत एक्झाम्पल्स ऑफ द सेंट्रीफ्युगल फोर्स. जर तुम्हाला अजून कोणते सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स ह्यांचे एक्झाम्पल जर माहीत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत.
ओके, तर हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता एक अजून छोटासा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स जो आहे तो रियल फोर्स आहे. ओके, सेंट्रीपिटल फोर्स हा रियल आहे हे आपल्याला माहिती आहे. आपण थोडक्यात काय पाहूया, डिफरन्स बिटवीन सेंट्रीपिटल. मी सुरुवातीला काय लिहितो, सेंट्रीपिटल. थोडक्यात डिफरन्स आपण पाहूया. सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स त्याला आपण वेक्टर FCP म्हणूया. आणि त्याच्यानंतर आपण पाहूया सेंट्रीफ्युगल फोर्स. दोघांमध्ये फरक काय आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स त्याला आपण वेक्टर FCP म्हणूया. तर पहिला फरक काय आहे की ह्याची जी डायरेक्शन आहे, डायरेक्शन कुठं आहे, डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर, टुवर्ड्स द सेंटर ही पहिली. हा आणि ह्याचे डायरेक्शन कसे असणार आहे, अवे फ्रॉम द सेंटर. पण अलॉंग द रेडियस हे विसरू नका, हे तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहू शकता. The direction of the centripetal force is along the radius and towards the center of circle. Direction of the centrifugal force is along the radius and away from the center of circle. असं तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहू शकता. मी हे थोडक्यामध्ये लिहितोय, away from the center of circle, away from the center of circle. ओके, त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आपण पाहूया की ह्याचा जो फॉर्म्युला आहे वेक्टर CP चा फॉर्म्युला काय घेतो आपण, मायनस घेणार आहे, मायनस mv² अपॉन r मल्टिप्लाय युनिट वेक्टर. इथं घेऊया आपण फॉर्म्युला, इथं काय घेतो तर वेक्टर CF इक्वल टू प्लस mv² अपॉन r मल्टिप्लाय युनिट वेक्टर r असं घेतो. त्याच्यानंतर हा जो सेंट्रीपिटल फोर्स आहे हा रियल फोर्स आहे. सेंट्रीपिटल फोर्स इज द रियल फोर्स. कोणाला म्हणतो रियल फोर्स, की असा फोर्स त्याचं ओरिजिन आपल्याला माहित आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स हा कसला फोर्स आहे, तर तो आहे सुडो फोर्स, PSUDO, सुडो फोर्स आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स इज द सुडो फोर्स. आणि हा डिफरन्स महत्वाचा आहे की सेंट्रीपिटल फोर्स आर कन्सिडर्ड इन द इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. हा जो फोर्स आहे तो कन्सिडर केला जातो, कन्सिडर, मी इथं काय म्हणतो, कन्सिडर्ड इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हा कन्सिडर केला जातो इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर आता इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कोणाला म्हणायचं आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कोणाला म्हणायचं हे अगदी एकदम आपण थोडक्यामध्ये पाहूया. पहिल्यांदा आपण पाहूया की फ्रेम ऑफ रेफरन्स कोणाला म्हणतो, फ्रेम ऑफ रेफरन्स कोणाला म्हणतो, फ्रेम ऑफ रेफरन्स कोणाला म्हणतो, की ज्यावेळेस एखादी मोशन आपल्याला डिफाईन करायची असेल तर आपल्याला एक किंवा पोझिशन असेल किंवा मोशन असेल आपल्याला डिफाईन करायचे असेल कुठं आहे, तर आपल्याला एका रेफरन्सची गरज असते. सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की सेंटरला सन आहे आणि त्याच्या अराउंड सगळे प्लॅनेट्स रिव्हॉल्व होत आहेत. मग अर्थ जी आहे ती अर्थची पोझिशन हिथं अशी कुठेही असू शकते. तर स्पेसमध्ये आपल्याला सांगताना आपण अर्थची पोझिशन सनच्या कुठं आहे हे असं सांगणार आहे. सपोज आपल्या घराची जर पोझिशन आपल्याला सांगायची असेल तर आपण कशी सांगतो की आपल्या घराशेजारी असं फिक्स्ड काय आहे की ते सगळ्यांना माहीत आहे असा पॉईंट घेतो आणि त्याच्यापासून शेजारी, म्हणजे एखादं कॉलेज असेल तर कॉलेजच्या शेजारी, एखाद्या हॉस्पिटलच्या पाठीमागं, हॉस्पिटलच्या पुढं असा आपण पत्ता देतो, बरोबर आहे. तसं फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये एक आपल्याला
मुव्हिंग ऑब्जेक्टची पोझिशन सांगण्यासाठी कोणाचा तरी रेफरन्स घ्यावा लागतो, त्याला म्हणतो फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज कन्सिडर करूया की एक कार आहे आणि ती कार आहे मोशनमध्ये. ठीक आहे, कार मोशनमध्ये त्याची काहीतरी व्हेलॉसिटी असेल. सपोज आपण त्याची व्हेलॉसिटी म्हणूया 50 किलोमीटर पर आवर आहे. एवढ्या व्हेलॉसिटीनं ती कार चाललेली आहे आणि त्या कारच्या आजूबाजूला काहीच नाही. आपल्याला कारची पोझिशन सांगायची. आणि सपोज फॉर एक्झाम्पल त्या रोडच्या साईडला एक झाड आहे, ओके, एक ट्री आहे. तर आपण पोझिशन कशी सांगणार त्या कारची? तर ट्रीला आपण कन्सिडर करणार ॲज ए रेफरन्स फ्रेम. आणि रेफरन्स फ्रेम घेत असताना आपण घेतो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक्स हा कोऑर्डिनेट आहे, वाय आणि झेड. तर ह्याला आपण म्हणतो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. तर ही जी फ्रेम आहे ह्या फ्रेमला आपण म्हणणार आहे रेफरन्स फ्रेम. ह्या फ्रेमला आपण म्हणणार आहे रेफरन्स फ्रेम. ओके, आणि ही जी कार आहे त्या कारच्या ठिकाणी एक आपण फ्रेम घेऊया, त्याला म्हणूया एक्स डॅश, इथं म्हणूया वाय डॅश आणि हे असेल झेड डॅश. तर आता विचार करा की सपोज फॉर एक्झाम्पल ही रेफरन्स फ्रेम आहे. रेड कलरचा पेन रेफरन्स फ्रेम आणि हा जो पेन आहे हा काय आहे? त्या कारची घेतलेली रेफरन्स फ्रेम. तर ही रेफरन्स फ्रेम कशी चालली? ह्या रेड कलरच्या रेफरन्स फ्रेमच्या तुलनेमध्ये युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं चालली. ओके, युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं चालली. मग ह्या कारची पोझिशन सांगण्यासाठी ज्याचा रेफरन्स घेतला त्याला आपण म्हणतो रेफरन्स ऑफ फ्रेम. आणि ही जी कारची जी फ्रेम आहे ती कारची फ्रेम युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं चालू आहे. कार कशी चाललेली आहे? युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं चाललेली आहे. म्हणून कार ही इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे. म्हणून कार ही कशी आहे? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये. समजलं का? फ्रेम ऑफ रेफरन्स की ज्याची पोझिशन सांगायची, पोझिशन सांगण्यासाठी एक रेफरन्स घेतो त्याला आपण म्हणतो रेफरन्स फ्रेम. मग आपल्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये आपण काय करतो तर सन ॲज ए रेफरन्स फ्रेम घेतो आणि त्याच्या तुलनेमध्ये बाकीचे प्लॅनेट्स कसे मोशनमध्ये आहेत ते आपण सांगतो. तर आपण काय पाहिलं? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आपण कोणाला म्हणणार? तर पहिल्यांदा इफ रेफरन्स फ्रेम, इफ बोथ, किंवा आपण म्हणूया इफ फ्रेम इज मूव्हिंग, इफ फ्रेम इज मूव्हिंग, फ्रेम म्हणजे कोणती? कारची. इफ फ्रेम इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी with respect to reference frame, with respect to reference frame, त्या फ्रेमला आपण काय म्हणणार? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे रेफरन्स फ्रेम कोणते? ट्री पाशी घेतलेली फ्रेम रेफरन्स, त्याच्या तुलनेमध्ये कारची फ्रेम कशी चाललेली? युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं चालली. म्हणून कार ही कशी आहे? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरे एक्झाम्पल आहे की कार पुढे गेल्यानंतर स्टॉप झाली. ओके, आफ्टर सम टाइम काय झाली? कार स्टॉप झाली. सपोज इथून कार ही टर्न घेऊन इथं आली. ओके, आणि कार ह्या ठिकाणी येऊन स्टॉप झाली. आता स्टॉप झाल्यानंतर परत इथं आपण फ्रेम घेतली, त्याला आपण म्हणूया एक्स डबल डॅश, त्याच्यानंतर वाय डबल डॅश आणि त्याच्यानंतर घेऊया झेड डबल डॅश. तर कार स्टॉप झाली म्हणजे काय आहे? रेस्टला आहे. स्टॉप झाली ह्याचा अर्थ काय आहे? रेस्टला. तर ही फ्रेम ऑफ रेफरन्स, कारची जी फ्रेम आहे ती रेफरन्स फ्रेमच्या तुलनेमध्ये कशी आहे? रेस्टला आहे. रेस्ट कधी म्हणणार? जर दोन फ्रेम ऑफ रेफरन्स मधलं डिस्टन्स जर चेंज होत नसेल तर कार आपण रेस्टला आहे असं म्हणणार. जर ह्या रेफरन्स, सपोज हा रेफरन्स फ्रेम असेल आणि ही कार युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं चालली असेल
तर कार ही इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे असं म्हणणार. म्हणजे दोन कंडिशन आहेत. दुसरी कंडिशन काय, इफ फ्रेम इज ॲट रेस्ट with respect to reference frame, त्याला आपण काय म्हणणार, इनर्शियल. म्हणजे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कधी येणार, ज्यावेळेस सपोज फॉर एक्झाम्पल मी बसलेलो आहे. आता प्रत्येक वेळेस रेफरन्स घ्यायचीच गरज आहे का, नाही. मी बसलेलो आहे ह्या ठिकाणी, तर मी कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये, तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये. कारण मी कसा आहे, रेस्टला. आणि मी जर धावायला लागलो आणि धावताना पण कसं धावतोय, युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं धावतोय, तर मी कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असणार, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असणार. सपोज तुम्हाला विचारलं की तुमचं घर कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये, तर ते इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये, कारण ते रेस्टला आहे. ओके. तर आणि तुमच्या अजून एक एक्झाम्पल घेऊया की मोशनमध्ये असणारा ऑब्जेक्ट, तुमच्या घरामध्ये असणारा सिलिंग फॅन आहे. तो सिलिंग फॅन फिरतो एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं, तर तो कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये येणार, तर तो येणार इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये येणार. बघा, हे पाहिल्यानंतर डाऊट तुम्हाला कोणताही राहणार नाही. आता दुसरं एक्झाम्पल काय पाहूया आपण, दुसरं एक्झाम्पल पाहूया नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल, नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया आपण. इनर्शियल समजलं, नंतर आपण पाहूया नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. मी हे काय एक्सप्लेन करतोय, कारण सुडो फोर्स जो आहे तो आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये घेतो. एकदम हे थोडक्यात, हे नोट्स मध्ये लिहायची गरज नाही. फ्रेम ऑफ रेफरन्स, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, हे पॉइंट तुम्ही नोट्स मध्ये नोट डाऊन करू नका. फक्त हे फॉर युअर इन्फॉर्मेशन मी सांगतोय तुम्हाला. कारण आपण डिफरन्स पाहिला, बऱ्याच वेळा डिफरन्स विचारला जातो, तर त्याच्यामध्ये आपण डिफरन्स टाकतो की सेंट्रिपिटल फोर्स इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये कन्सिडर केला जातो, सेंट्रिफ्युगल फोर्स हा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये कन्सिडर केला जातो. मग नक्की ते काय आहेत हे समजण्यासाठी मी हे सांगतोय. तर परत मगाचंच एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण. हा ट्री घेऊया आणि ट्रीपासून एक सपोज आपण रोड आहे कन्सिडर करूया, आणि त्याच्यावरून एक ही कार चाललेली आहे. आणि कार जी चाललेली आहे ती कार चाललेली आहे ॲक्सेलरेटेड मोशननं. आणि ज्या ठिकाणी ॲक्सेलरेटेड मोशन कुठं असणार आहे की कार स्टार्ट झाली की सुरुवातीला काय होतं, हळूहळू त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते. आणि व्हेलॉसिटी ज्या ठिकाणी वाढत असेल तर तिथं असणारे ॲक्सेलरेशन, त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि ज्या ठिकाणी व्हेलॉसिटी कमी होत जाते, कार थांबताना व्हेलॉसिटी कमी होत जाणार आहे, तर तिथं असणारे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि ज्या ठिकाणी ॲक्सेलरेशन असतं त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण म्हणतो सुडो फोर्स, किंवा त्याला आपण FP म्हणूया. आपण FP म्हणजे फोर्स ऑफ सुडो किंवा सुडो फोर्स आपण म्हणूया. तो ॲक्सेलरेशनचा कसा, ॲक्सेलरेशनच्या अपोजिट डायरेक्शनला. कधी, व्हेन कार स्टार्ट्स, कार ज्यावेळेस स्टार्ट होत असेल त्यावेळेस ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह असेल, ॲक्सेलरेशन असणारे पॉझिटिव्ह, आणि सुडो फोर्स मागे असेल, म्हणून तर पॅसेंजर असे मागे ढकलले जातात ड्यू टू द सुडो फोर्स. आणि परत एक्झाम्पल आपण असं घेऊ शकतो की कार ज्यावेळेस स्टॉप होते त्यावेळेस काय होणार आहे, ॲक्सेलरेशन निगेटिव्ह असणार आहे. आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आपण बॅकवर्ड डायरेक्शनला दाखवलं तर सुडो फोर्स कसा असेल, सुडो फोर्स असणारे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. सुडो फोर्स नेहमी ॲक्सेलरेटेड मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला असतो. हे आपल्याला MCQचे क्वेश्चन सॉल्व करताना लक्षात ठेवण्यासारखा पार्ट आहे. लक्षात ठेवण्यासाठी मी हे तुम्हाला सांगतोय. आता इथं आपल्याला पाहिजे फ्रेम ऑफ रेफरन्स. तर इथं जर आपण ट्रीची एक फ्रेम घेतली, रेफरन्स फ्रेम, आपण ट्रीला काय करूया, ॲज ए रेफरन्स कन्सिडर करूया.
एक्स वाय अँड झेड आणि त्याच्या रिस्पेक्ट ही कारची फ्रेम घेऊया. त्याच्या रिस्पेक्ट हे आपण कारची फ्रेम घेऊया. ती घेऊया एक्स डॅश वाय डॅश आणि झेड डॅश. तर ह्या रेफरन्स फ्रेमच्या तुलनेमध्ये परत एक्झाम्पल हा घेतली मी रेफरन्स फ्रेम आणि ह्याच्या तुलनेमध्ये ही फ्रेम ऑफ रेफरन्स काय होते, ॲक्सलरेट होते आणि मग ज्या ठिकाणी ॲक्सलरेशन मोशन असते ती फ्रेम ऑफ रेफरन्स नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये येते. मग जोपर्यंत ॲक्सलरेटेड मोशन नाही तोपर्यंत सुडो फोर्स नाही. आपल्याला माहिती आहे कार जर युनिफॉर्म स्पीडनं चालल्या असेल तर आतमधल्या पॅसेंजरवरती कोणताही बॅकवर्ड डायरेक्शन किंवा फॉरवर्ड डायरेक्शनला फोर्स ॲक्ट होत नाही, म्हणजे तिथं सुडो फोर्स नसतो. लक्षात आलं. युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, रेस्टला असेल तरी सुद्धा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि तो ॲक्सलरेट होत असेल तर तो असणार आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. तर एक्झाम्पल काय देता येईल, तर स्टार्टिंग पोझिशन ऑफ द कार आणि किंवा ज्यावेळेस कार स्टॉप होते त्यावेळेस असणारी फ्रेम ऑफ रेफरन्स नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असणार आहे. सपोज आपण एखादा दगड वरती फेकला तर तो वरती जाताना ॲक्सलरेशनच्या अपोजिट डायरेक्शन चाललाय आणि वरती जाताना त्याचं स्पीड कमी कमी होत चाललंय, म्हणजे तो सुद्धा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असणार आहे. आणि खाली येताना त्याची व्हेलॉसिटी वाढत चालले, म्हणजे तिथं ॲक्सलरेशन आहे. जिथं व्हेलॉसिटी चेंज होते तिथं ॲक्सलरेशन आहे. तर तो दगड खाली येताना नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असेल आणि तो येऊन जमिनीवरती पडला तर तो कुठं आला, आता रेस्टला आला, म्हणजे तो आला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. तर हे तुमचं क्लिअर झालं. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कोणाला म्हणायचं, रेफरन्स फ्रेम कोणाला म्हणायचं, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कोणाला म्हणायचं, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, त्याचे डायरेक्शन्स काय असतात आणि त्याचे फॉर्म्युले. तर हा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला. तर आजचं लेक्चर आपण ह्या ठिकाणी स्टॉप करूया. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करायचं आहे व्हिडिओला, व्हिडिओ शेअर करायचा आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. गुड बाय ऑल ऑफ यू.